तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज आपण आज जाणार आहे मासे पकडायला. ही काठी बघून तुम्हाला वाटलं असेल मी आदिवासी झालोय, तसं काही नाही. आज आपण मासे पकडायला जाणार आहे. मी आणि माझ्याबरोबर एक मित्र आहे माझा. मित्रांनो तुम्ही ओळखता त्या माझ्या मित्राला, त्याचं नाव जगदीश आहे. हा बघा दाखवतो तुम्हाला. दिस इज विशाल शिराळे स्मॉल ब्रदर. तर मित्रांनो चला जाऊया, आज आपण मासे पकडायला जायचं. आपल्याला नुसतं मासा आणि तिथं फ्राय करायचं, खायचं आणि गावलं तर ठीक आहे, नाहीतर बोंबलं द्यायचं. नाही तसं नाही, चीटिंग नाही. चककतोय का? दिसतंय बरोबर व्हिडिओ? जोर दिसतोय. चला चला जाऊया. कुठं चाललंय? कुठल्या मुलीला? झालं का? चला आता पार्टी. आता सुट्टी नाही, आता राडा. बॅगेत आता भूत मागं लागणार आहेत आमच्या, काही विषय नाही. इथं आपण झालोय आदिवासी गायचा बघा. तर गायचं आता आपण थांबलो इथं. मसाला आणि तेल घ्यायला. तेल घेतो जगदीश आणि मसाला मच्छी फ्राय. का इथं नीट ठेव सगळं बॅगेत. मित्रांनो खाऊ रस्ता उरमुडीच्या साईडला आलोय आपण. आणि ही गाडी आहे, इथं गाडी आहे, आम्ही इथं नसणार आहे. तर मित्रांनो ही गाडी तुम्ही घेऊन जाऊ शकता, कारण आपली गाडी नाही, जगदीशची. लॉक हँडल करत नाही, या आणि घेऊन जावा. पेट्रोल पण 200चं टाकले, आत्ताच टाकले जस्ट नाव. लोकेशन मित्रांनो बघा, लोकेशन मोठीच. आणि आपल्याला 4:30 वाजले तिथे, नाही 3:30 किती वाजले, 4:30 वाजले तिथे याला. तर बघूया आता आपण मासे भेटतात का नाही. आणि जर मासे भेटले तर आपण इथंच फ्राय करणार आहे. इथंच रात्र झाली तरी चालेल, आज 10-12 वाजता तरी चालेल. मित्रांनो मला मित्र पाहिजे ती, म्हणजे पोरं पाहिजे ती भाड्याने फिरण्यासाठी. कारण आमची जी मित्र आहेत ती न झाली आता, काम वगैरे करते ती. तर अवेलेबल कोण असेल तर DM करा मला. आणि एकच आयु पडलो असतो आत्ता, पाय मोरगाळ असतात, दगड वगैरे येत नाही. हा बघा कशी दगड आहेत. कॅमेऱ्यात बघतोय, खाली पण बघतोय, त्यामुळे जरा पाय मोरगाळ असतात. आणि इथं व्ह्यू तर एकदम मस्त आहे मित्रांनो. साताऱ्यात जी पोरं आहेत ना आपली, येत जावा इकडं पवाय वगैरे, मस्त मजा येते. सनसेटला पण येत जावा, खूप भारी लोकेशन आहे व्हिडिओ काढायला. मासे उड्या मारायला लागलेत. जगदीश बघा इकडून किती फिरून गेलाय. आम्हाला पलीकडच्या साईडला जायचं इथं. आपण मधनं जाणार, सुट्टी नाही. खोल असेल, भ्या वाटतंय मला, खोल वगैरे असेल, त्यामुळे मी पण वाजराकडनं जातो. जग्यावर राहून बशीन इथं, रवायचं नाही ना. अयो पायात जातोय. अडकून बसायची काम आहे ती. लयच पायात जातोय बघा. नको बाबा, नो कडेला जायला पाहिजे. कसं आहे, अडकून वगैरे बसल्या उगाच घ्यायला ओढायला घ्यायचं नाही, त्यामुळे कडकडूनच जाऊया. अरे तिथं येत होतं, तर रवत होता रात पडलो असतो लय घाणात. यार इथं पण रवतोय. जग्या उड मला, जग्या अडकलो मी. अरे खरं अडकलो, शपथ पाय अडकलाय. थांब काय चप्पल बघ. आयला जग्या गाई चप्पल बघा. पलीकडे जाऊ चालू. चप्पल खराब झाली आपली सगळी गाईस. जग्या तिकडून ये चालत, तिकडून या रे. इथं अडकतंय मी, रोवून बसतो इथं. हो घेऊ बेकार जंगली प्राणी म्हणून तुझं नाव जगदीश ठेवलंय घरच्यांनी. मंकी किंग. हे अशी माझी मित्र आहेत गाईस. असली मित्र अजून 4-5 पाहिजेत मला. मासं पकडा या गावतील का मासं लाटायला लागलेत लोक. शक्यता कमी आहे तरी पण आपण ट्राय करणार. हा बघा इथं लाटा बघा गावात. हेच बघा प्रोसेस करतोय काहीतरी. अरे या अडकले ऋषी, गळ अडकलाय. रानटी मला वाटत जातो तुट बेकार. म्हणजे चाकूचा काय उपयोग नाही का आणलेला, तोडले सगळ्यांना. नाही बांधले आमचं फदर नाही. असं असतं ते.
ही काय निघलं मग रश्या निघली की कुठे ओके ही मटण लावतोय मटणानं मासं लवकर येतात का नाही येत मासे हे लांब पळतात काय पण सांगतोय मित्रांनो आपल्याला एवढं काय माहित नाही जगदीशला सगळं माहिती आहे कारण त्यांच्या घरातल्या जेव्हा पकडा जातो आणि तो पण जातो खेकडं वगैरे पकडा आपण पहिल्यांदाच पकडतो लावलं का लावतोय का नाही आता थांब मी टाकतो मित्रांनो जगदीशनं रस्से टाकले आणि गेले हातात सुटून तर मी आणा आलो गावली तर येतो वर दोन लावले जाता काहीच कुठं टाक काय लागा अडकावतय लागा वड एक बार मित्रांनो जगदीशनं सगळं उलट काम केलंय रस्सी सगळे नीट आणली नाही म्हणजे तेव्हा असं दोरा जा घेऊन ये आणि सगळा गुतळा केलाय आणि लाटा पण लिहितात मासा येत पण गावाना ऊन पण लागतंय तरी पण प्रयत्न चालू आहेत आपण मित्रांनो त्याला चप्पल द्यायला लावली मी त्यानं कुठे टाकली बघा मध्ये होती आता वाऱ्यानं इकडे आली मित्रांनो गळ टाकलाय आणि मी तो उभा राहिलो दगड घेऊन आणि रस्सी बांधली त्याला बघू आता गावतोय का आपल्याला मासा मित्रांनो 1-1.5 तास झाला असेल आम्ही मासा पकडतोय एक पण मासा गावना आणि जगदीशनं सगळा प्लॅन चौपट केला आपला बघा हसताही नुसतं पाहिजे की असला राग आलाय ना पण मासा खाणारच मी आज काय पण एवढं ट्रेनिंग करून आलतो राव घरनं आपण सगळे तयारी करून आलतो पण आता सगळा विषय झाला प्लॅन चौपट झाला जगदीशनं सगळा मोड ऑफ केलाय आता चड्डी फिरतोय आता माझं डोकं फिरलंय मी मासे विकत आणणार आहे आणि इथं चूल बनवणार फ्राय करणार खाणार पावणार पण मासे खाणार चला हॅलो गाईज आम्ही चाललोय आता मासा आणायला हा चूल पण आहे इथंच यायची आपल्याला रिटर्न गायच हा बघा चांगली चूल आहे इथं अशी लाकडं टाकायची 2 हात इथंच यायची जागा काय रिटर्न राडा पार्टी आता 150 ला 200 रुपये गेले तरी चालतंय पण पार्टी मित्रांनो आता चाललोय आम्ही थोडं मासे घेऊन येतो पापलेट 250 पहिलेच घाल 100 रुपये ना 100ला भेटतं 100 150 500 1000 3000 100चा 4 प्लेट 4 मास 100 ला ट्राय करणार का मासाला चिकन मटन परत पण आलं तर गाडी कशी गाडी येईल मला सोडूनच हा मित्रांनो आपण मासं खायला आलतो पण आता आज थोडे जांभळे खाऊया रस्त्याला आहे ती मला पण की जगा लांबड्या हाताने लयच वर आहेत तोडकीला का जांभळे तर खाऊया डोक्यात टाकतो पावसाळ 50 रुपये असेल 2 तास घे पावसाळ हो कम असतं लय पकडलं शर्ट किती बसतात काय मोठे घेतले तर 2 किंवा 3 जग्या लय मासा पकडला आपण जग्या मासा मित्रांनो आपण जगदीशला परत रिटर्न पाठवले मासा साफ करून घ्यायला आणि थोडं खायला घेतले मित्रांनो परत आलोय आपण इथं आता सगळं सामान वगैरे घेऊन आता सुट्टी नाही आता नाही बरं खायची केस चांगली दिसतात का सांगा मला कमेंटमध्ये चला जाऊया खाली इकडून चले इकडून मित्रांनो आज मासा तळून खाणारच आहे आपण मित्रांनो याच्या चूल कुठे खाली असेल चला चुली कशी जायची आपल्याला तर मित्रांनो आपण आलो आता चुली कशी आपली चूल तर मित्रांनो आता आपण जरा वडापाव खाऊया आणि मग पुढची प्रोसेस करूया चूल वगैरे पेटवायची आपल्याला चूल पण वगायचं आहे लाकड वगैरे आणलेत मस्तपैकी तेल वगैरे सगळे चटणी मीठ फ्राय करायचे आणि खायचे आपल्याला तोपर्यंत बाहेर जरा पवायचं म्हणतोय पण नको लाटाला येते ती लाटाने माझं नाराज केले आज त्यामुळे पावणार नाही हे बघा मस्त चालली ती प्रोसेस चालू आहे मस्त येण्याची आता थोडा बसतो मी मग जरा वडापाव खाऊया ते पण खायचं सगळं खायचं मी बघा मासे किती पकडलेत देखो ना गाइस देखो ना स्वागत है आप सबका हमारी मर्जी हम कुछ भी करें गाइस एवढा भारी व्ह्यू आहे पुढं आणि आम्ही ते खात बसलोय खूप भारी वाटते मग जरा मन शांत झालंय लय भारी वाटते गाइस तुम्ही पण असं जात जावा पोरांवर फिराय वगैरे कधीतरी
कामावून सुट्टी काढून वगैरे सारखं काम काम करत जाऊ नका आणि पैसा पण कमवा, एन्जॉय पण करा. नुसता पैसा कमवू नका. आमच्या चेतन कचरा गोळा करत आहे चेतनने आता. हॅलो गाईज, पोरगी असेल तर द्या, स्वयंपाकाची काळजी राही त्याला. जगदीश मासे धुतोय पाण्यात बघा. पाणी भरून आणले अरे कसलं काय आणलंयस? त्यानं नको तू बाबा. पाण्यात आणता, पाण्यात नाही तुझ्या सगळं पिस्कावत नाही. डोकं हात आहे. जायचं. तसं नाही झालं. बघा बघा काय करतो. नीट नाही झालं. तू मार खाणार माझ्या मोबाईल. आई पैसे आपल्या चेतन भाऊकडे चेतन भाऊ हा कसला भारी व्ह्यू आहे इथं. इथं असला भारी व्ह्यू आणि इथं असलं भारी चिकन काय ते मासे मासे. इथं असला भारी व्ह्यू गाईज. हा बघा हा बघा हा बघा. इथं चूल, इथं मासे. चांगलं झालं नाही काय आमचं नियोजन. आणि याने तर कधी केलंच नाही. एकदम भंगार क्वालिटी. प्लेट आणली नाही. पाणी पाणी म्हणतोय एक बिस्लरी घेतलेली. म्हटलं पाणी पुरतंय, म्हणलं एक बिस्लरीत होतंय सगळं. ह्याच्या बाप पण. म्हणून कोणा विश्वास ठेवू नका, स्वतःच करा. शाबास वागा. म्हणून म्हणतो शाळेत जाऊ तू. मित्रांनो, आता VIP माणसाची वाट बघतोय आम्ही. प्रथमेश नरवाडे येतात आपल्याला पाण्याची बॉटल आणि एक डिश घेऊन. तर तुम्ही लास्ट पर्यंत व्हिडिओ नक्की बघा, पुढं काय प्रोसेस होती. या गोरा गोरा रंग जाईना. आई साली प्यार करना आई साली. व्ह्यू चेक कर. व्ह्यू चेक कर. काय व्ह्यू चेक करो. हाय यार आडो कोणतरी भाऊ दिसलाच ना तुम्हाला. तू इथं झोपलोय जागे. मी जगदीशची मम्मी. जगदीश बघा कपडे भरवतोय. हॅलो गाईज, सगळे पोरे घेऊन आले ना, आम्ही फक्त मासे घेऊन आलोय. नशीबच फुटक आहे आमचं. सांग काय सांगू. चेतनचं स्पेलिंग. हॅलो गाईज, मी चेतनचं पेनिंग सांगणार. सी. चालू केली आम्ही प्रोसेस. वार तर इतकं येते ना. उठलं चावे यार कोंबू नको. टाक सगळं टाक. बॅग लांब ठेव सर. ओके जाळ बघ. फायनली मित्रांनो जाळ लागला. या बघा या जग्यानं सगळं माझं तेल टाकून ना मुश्किल करते आम्ही राईस. टाकी आचारी तू आहे. मित्रांनो आता आपण तेल टाकतो जरा. सगळं टाकू. हो सगळं नको रेले होते. बस की आहे का नाही. बस तापू दे तेल आहे ना. मित्रांनो आता तेल तापल्याशिवाय आपण पुढची प्रोसेस करू शकत नाही. तेल तापलं पाहिजे. ओला कचरा सुका कचरा. तेल तापतं इथं. आणि इथं पिशवी मासे ठेवलेत आम्ही. तेल इथं तापतंय. आणि आमचा प्रथमेश नरवाडे अजून येतोय गाईज. लाकडं आलीत फायनली. जग्या अरे दगड फुटायला लागलेली भाजलं मला माहितीये का. काय ना दगड फुटले अरे थाड फुटल्यावर उतरले का उडली. मित्रांनो सोडते आता आपण त्याला. उलट इधर उलट अरे इधर. चला मागे भिजव. नाही ना.
चेतनला अजून इतके मासे भाजायचे आहेत. चाले लागणार रे की काय आम्ही आदिवासी झाले आता ताट बिट नाहीत आमच्याकडे. काय रे नाव ते डोंगरात फिरत असतो बघ काय नाव टीव्हीला यायचा आणि सरकार कुठे चांगलाच बांधलं लागून दे लागून दे लागून दे. कारण आता जगदीश मासे भाजणार आहे. आता मी व्हिडिओ काढणार आहे दगड फटायला लागले द्या वाटतं या ते प्रॉपर आचार्य बघा 2-2 मासं एक संगत टाकते 2-2 आचार्य याला प्रॉपर म्हणते ती हवा. अगं बाया बाया आमटीच क्या ठीक आहे आमटीच करून टाकते. मित्रांनो बघा दगड आणलाय मस्त प्लेन धुवून आणि इथं अजून ताळीत चाललेत आणि इथं ठेवलाय मासा इथं आणि आपला भिकारी पण आलाय. हा बघा भिकारी आला बघा आला. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. कसा पाती भारी वाटते का नाही कसला व्ह्यू आहे काही जास्त का नाही बघी हे काही शिजलेत का नाही दोन झालं की कडक होत नाही. मला किती जाळ आलं इतर जाळ लागला पण अरे पण मी बरोबर शिजवलेत का नाही ह्यानं कच्च शिजवलेत. मसाला पण नाही लागला त्याला. हे डोळ्यात गेलं बालिश आहे बालिश आहे बालिश. हॅलो शुलू काय व्ह्यू आहे टायमिंगला आम्ही ऑलरेडी येऊन बसलोय तरी पण मला दरवेळेस इथं आलं की व्हिडिओ काढत होतो सिनेमॅटिक. हा हे जी शाहरुख खानची पोच दे. हा शाहरुख खानची पते शाहरुख खानची पोच दे की. हा 1 2 3 स्टार्ट. परत अरे इकडे दे की इकडे दे अशी तिरपी इकडचा व्ह्यू दिसला पाहिजे. हा 1 2 3 स्टार्ट. पटापटा काम आहे गेर इथं आम्ही दोघं थांबले वाट बघतोय कधी शिजतोय ती सांग रे मग तुझी गर्लफ्रेंड आली. हॅलो गाईस मग तर नेडे किती कपल येऊन बसलेले किती मिस केलं तुला मी म्हटले माझी बायको कधी येते आली नाही लवकर. ए सर इकडे नाही मित्र माझा. गाईस इथे येऊन खूप भारी वाटतंय. आताच काय झालं माहिती का माझा मित्र गेला ऍक्सिडेंट मध्ये त्यामुळे खूप डिप्रेशन काय झालं त्याचा विषय ऍक्सिडेंट झाला. काय पण काय विषय माहिती ना करणे काय झालं विषय बस खाली गेला इथंच. कुठं हा ते बघते चालेल तो बघ मी सांगितलेलं ना तुला. गाईज गाडी हळू चालवत जावा कारण पोरं मस्ती पळवता गाडी कंट्रोल होईल इतकेच पळवा. डिप्रेशन नाही. आम्ही तिथंच बसलेलो आहो. आम्ही तिघं पवत होतो तिथंच आमचा विषय निघलेला. ती स्टोरी टाकली बघा आम्ही. काय झालं तसे काय नाही आम्ही तिथं मस्ती बिस्ती करत होतो पवा येत होतो. अरे तो वर पाय लागलाय तिकडं जागे. गाईज गाडी हळू चालवत जावा बॉडीची काळजी घ्या कारण एक पार्ट लय महाग आहे म्हणजे महत्वाचा आहे. जेव्हा तो पार्ट नसतो ना शरीराचा तेव्हा आपल्याला किंमत कळते. खरं तर येडा एक बोट नसले तरी तुला कसं वाटतंय बघ की काढू कसं मला तर एक डोळा नाही. तुला कसं वाटतं सांग. खूप छान. काय इकडे हो मी गाईच इथं बॉलिंगची प्रॅक्टिस करतो. मी असं नदीच्या ठिकाणी आलो की माहिती का आता वाईट असं बोल दगड शोधायची आणि हो का काय करता तुम्ही स्टंप लावला स्टंप लाव म्हणजे इकडं माणसं बसतात त्यांची स्टोरी मध्ये चांगलं तळती स्टंप लावलेला आहे आपण. आणि हो का आपला बॉल आणि मी बॉलर असल्यामुळं म्हणजे लेफ्ट हँड राईट बास की बास इतक्या लांब नसतो स्टंप. हा वास चल वास नको लय फक्त आयो नॉट आउट गाईज नॉट आउट. बॉलिंग कशी आहे भंगार क्वालिटी. अजून काय बॉलिंग आहे. हॅलो काय माग फिरू नको. पटायला इथनं गाड्या इथनं असं करत असणार इथनं आम्हाला गोल राऊंड टाकायचं आम्ही एका जागेवर असंच करत असणार
कळलं का? हा ऍक्शन काढ. एवढे खायचेच माणसं आहेत नाही. हो खायचे ते खा. कसं खात्यात सांग मला. कसं खात्यात सांग की. खाली पाय करून वर. काट बघून खा. मला नाही कळत लाव असं खायचं बस. हेच ऐकायचं होतं. हे बाहेर लागतं जगा. बरं लागतं ना? खावा त्या जाऊ मला. हे खायचं असतं. हा देवस अरे त्यातला काटा घाण मास फेकून दे. कशात अडकलेड आहे काट खाऊन टेस्ट आहे ना. एकच नंबर खायचं एकच नंबर. जवाब आचार्य एकदम आम्ही परफेक्ट आणलाय फक्त सामान्य सरतो. एकच नंबर लागतो त्या मरचील जपून. वाईट टॉर्च मार काटा बघू दे. भिंग फाटायला लागल्या माझी. जा चावीच माझ्याकडे चावी. गाडी चावी घेऊन जाणार तुम्ही कसं आलाय येताना. गाडी मग माझी गाडी आहे ना इथं. हाय की तुझी गाडी. त्याची येते. तुझ्या गाडीत चावी बघू. तू तुझ्या गाडीत चावी घे आणि वटक इथनं नाही तर तुला जनाटा दे. आपल्याला पण गाडी चावी घेतली त्याने. होय. अरे बघ कपडे बघ आपले. मित्रांनो मासे वगैरे खाऊन झाले आता खूप भारी वाटलं आणि असा लाईफ मध्ये जरा फ्रेश वाटतंय. लाईफ मध्ये फक्त पबजीचा झोन आला. यो खातोय माझं झालंय फक्त. पण मूड फ्रेश झालाय माहितीये का. इतके दिवस नसतं असं म्हणजे. गाईज मी कोकणात गेलतो ना. कोकणात तो मला असं सेम वाटत होतं पण थोडंसं डिफरंट म्हणजे एन्व्हायरमेंट तर मला असं सेम वाटतं. जे समुद्राच्या लाटांचा आवाज आहे तो फक्त ह्याचा आणि त्या समुद्राच्या लाटांचा आवाज फक्त थोडा डिफरन्स आहे. बाकी वातावरण एन्व्हायरमेंट वगैरे सेम झालंय. एक नंबर मस्त. सोडून जाऊ वाटत नाही पण तुम्हाला मग अशीच मी सांगितलं असले मित्रांनो जाऊ नका आणत जाऊ जी घरच्या असले मित्र. ते मित्र भारी आहेत आहे ना रे. पण ते वाले ती लॉयल आहेत मित्रांनो. लॉयल म्हणला मग लॉयल आहे त्या मित्रांनो. आता चाललोय आम्ही घरी.